नमस्कार. कशी झाली आहे? छान झाली आहे की नाही? चला तर मी आता रेसिपीच तुम्हाला दाखवते करूनच की कशी करायची. आणि तेही मी आता चुलीवर करणार आहे. मुलांचा खूप आग्रह आहे की खूप दिवस झाले की चुलीवर तू काहीच केलेलं नाही. पिठलं असू द्या, थापून वडी असू द्या, त्यांना चुलीवरचीच लागते आणि छान अशा आमटीला ते छान चव लागते. आणि पाटवडीची आमटी तर एकदम खास लागते. छान गरम गरम भाकरी, पाटवडी, आमच्याकडे थापटून वडी म्हणतात, विदर्भात पाटवडी म्हणतात. आणि एकदम छान अशी माझ्या हातची ही रेसिपी आहे आणि तेही चुलीवर. चला तर आता चुलीवर कशी केली मी ती दाखवते. छान असं अंगणात चूल मांडली होती आणि पक्ष्यांचे ते आवाज, सकाळचं वातावरण आणि मुलांना तर काय खास करून खायचीच होती, त्याच्यामुळे सगळे सामान आणायला त्यांनी मदत केली आहे बाहेर. कारण बाहेर म्हणलं की किचनमधून सगळं सामान आणायचं, ठेवायचं, काही ना काही राहतंच. मग ते पटपट सगळं करून देत होते. छान असे चूल चालू करायलाच खूप वेळ गेला. आता मी तेल टाकून घेतलेले, त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेले, एकदम बारीक खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलेले. ते थोडंसं लाल होऊ दिलेले. जर ते न लाल होतं जर आपण हे केलं तर ते भाजीवर किंवा रश्श्यावर असं तरंगलं जातं. त्यामुळे ते आधी छान थोडंसं लाल होऊ द्यायचं. त्याच्यानंतर लसण टाकून घेते, कारण लसण पण छान तळलं जायला पाहिजे. मुलांना असं शेतातलं जेवण किंवा असं बागेत किंवा बाहेर अंगणात असं चूल मांडून ते खूप आवडतं. आपण तर काही लहानपणी सगळे अनुभव घेतलेले आहेत. सुट्टीला गेल्यावर मामाच्या इथे पण असं चुलीवरचं ते करतच होते मामी ते. त्याच्यामुळे सर्वांना तो तर अनुभव आहेच. पण आजकालच्या मुलांना हे पण असं वेगळं काहीतरी वाटतं आणि छान चव पण लागते. कारण बरेच दिवस जर असं झालं की काही नाही केलं की म्हणतातच की आज आई काही केलंच नाही, बरेच दिवस झालं चुलीवर. तर आज त्यांनी म्हणले की पाटवडी करायचे ठरले, तर आता आपण चुलीवरच करू. मी आता त्याच्यात कोथिंबीर आणि अद्रकची जी पेस्ट करून घेतली होती ते टाकून घेतलेले आणि कढीपत्ता टाकले. आमटीला कढीपत्त्याची छान अशी चव येते. पाटवडीचा रस्सा असो किंवा आपले येळवणीची आमटी असो, मी कढीपत्ता भरपूर टाकत असते, त्याच्याशिवाय त्याला छान अशी चव येत नाही. आणि त्यात कसं असं चुलीवरचं म्हणल्यानंतर का छान चव लागतेच. असं छान वातावरणात करून घेते. मीठ टाकून घेतलेले आणि काळं तिखट नंतर मी थोडंसं तेलातच टाकते, कारण तेलात आपण तिखट थोडंसं परतलं की त्या भाजीला छान असा कलर येतो. जर पाण्यात आपण टाकलं तर कलर येत नाही त्याला छान असा. त्या तर्रीला असा छान कलर ते येतो. त्यामुळे थोडंसं मी तेलातच तिखट टाकत असते आणि असे छान असे फोडणी बसलेली आहे. आणि कुठलीही भाजी असू द्या, गरम पाणी करून ठेवलेलं असते. असं छान आता आमटी झालेली आहे. पण ह्याच्यात आता मी शेवटी दाखवणार आहे की पाटवडीला ज्यावेळेस आपण वडीसाठी जे आपण मिश्रण करतो, त्याच्यातलंच ते जे थोडंसं शेवटी राहिलेलं असतं तेही आपण ह्याच्यात टाकून द्यायचं असतं, कढईला जे लागलेलं असतं ते. त्याच्यामुळे आता फक्त हे उकळून घेणार, बाजूला ठेवणार आहे आणि पाटवडी झाल्यानंतर जे थोडंसं पाणी टाकून ते खरडून त्याच्यामुळे तर एकदम ह्या रश्श्याला छान चव येते. आता सध्या मी फक्त उकळून बाजूला काढून ठेवते. असं छान वातावरण होतं सकाळचं. पिसलीला पण छान असे फुलं आलेले तर आणि असं मनी प्लांट ते एकदम असं झाडाखाली बसून एकदम असं फील शेतात असल्यासारखं वाटत होतं आणि छान आंबे ते त्या लागलेले होते. हा व्हिडिओ थोडासा लेट टाकलेला आहे, कारण आधीच केलेला होता हा व्हिडिओ, फक्त टाकलेला नव्हता, अपलोड केला नव्हता. छान अशी उकळी आलेली आहे आणि इतका छान वास तर यायला लागला होता ना आमटीचा की ते वास पाहूनच जेवायला तिथंच बसावं असं वाटायला होतं. आता आमटी करून झालेली आहे, छान अशी झणझणीत मस्त आमटी झालेली आहे. आता पाटवडीची तयारी करते मी. आता कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आता मी आमच्यात कसं असं जुने पदार्थ जे आहेत ना ते खूप आवडतात, कारण सासूबाईंना पण खूप आवडतात. त्याच्यामुळे त्या सांगत असतात आता हे कर ते कर, गोळ्याची आमटी किंवा चुलीवरचं बेसन, असं म्हणजे जुने जुने काही जे असतील ना पदार्थ ते आपण असं चुलीवर ते केले ना खूप छान लागतात आणि मुलांना पण खरंच आवडतात. एकदम असं तिखट ते असतात तरीसुद्धा खातात, कारण चुलीवरची एकदम चव छानच लागते. आता मी जिरी मोहरी टाकले, छान तडतडू देणार आहे त्याला. म्हणजे काही काही भागात म्हणजे सोलापूर भागात की नाही ही पितृ पंधरवड्यात तर करतातच, म्हणजे थापटून वडी पण म्हणतात सोलापूर जिल्ह्यात.
आणि काय काय वेळेस आपले मासवडी म्हणा किंवा हे पाटवडी ते ज्यावेळेस डोहाळे जेवणाच्या वेळेस पण असे करून देतात. कारण म्हणजे आई मुलीला असे छान तोंडाला चव यावे किंवा डोहाळे पुरवल्यासारखं असं तर ते करतात आणि सर्वांनाच आवडते. तसं सोलापूर जिल्ह्यात पण ही पाटवडी तर खूप आवडते सर्वांना. कसं उन्हाळ्यात भाज्या पण कमी असतात, मग खेड्यात असं करतात हे पदार्थ. छान आता मी लसूण ते टाकून घेतलेले त्याच्यात आणि हिरवी मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर, जिरे, ह्याचं पेस्ट आहे ना ते मी आता टाकून घेतलेली आहे. एकदम छान त्याच्यामुळे चव येणार आहे. जेवढी पाटवडीला पण तुम्ही हिरवी मिरची वापरचाल, झणझणीत करचाल तेवढी छान येते. अशी नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते पाटवडी आणि आवडीने मुलं पण खातात. आता त्याच्यात मी पाणी टाकून घेते. थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे. ह्याचं प्रमाण पण असतं. आता बेसन एक जर वाटी घेतलं तर ती छान चाळून घ्यायचं. चाळून नाही घेतलं तर गुठळ्या होतात. त्यामुळे चाळून घेतलं की पीठ छान असं मोकळं मोकळं होतं. मी चाळूनच वाटीमध्ये हे घेतलेलं आहे. आता 1 वाटी जर बेसन पीठ असेल तर 1.5 वाटी पाणी लागतं. पण शक्यतो त्याचा अंदाज घेऊनच करा, कारण आपण थोडंसं त्या फोडणीच्या वेळेस आपण टाकलेलं असतं त्याप्रमाणेच आता टाकून घ्यायचं. आपण वरून थोडंसं घट्ट किंवा पातळ असं बघून सुद्धा आपण पाणी लागेल तसं टाकलं तरी चालतं. म्हणजे सुरुवातीला जर पातळ झालं तर ती घट्ट होत नाही किंवा मग वडी त्याचा बेस बसत नाही व्यवस्थित किंवा वडी व्यवस्थित होत नाही, पातळ होती. ते असं छान त्याचं स्ट्रेक्चर येत नाही. त्याच्यामुळे ते प्रमाण बघूनच आपण करायचं. लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. असं छान फेटून घेतलेलं मीठ ते टाकून घेतलं. त्याच्यात तुम्ही थोडंसं हिंग टाकू शकता, धने जिरेची पूड किंवा ओवा थोडासा टाकून आपण घेऊ शकता किंवा मिक्सरवरच बारीक करून पूड जरी टाकली तरी चालते. मी ओवा, जिरे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडीशी अद्रक असं पेस्टच मी टाकलेली होती. आता छान उकळी आलेली आहे पहा. आणि आता मी ती जी पेस्ट केलेली आहे ते टाकून घेणार आहे. घट्ट पातळ बघून तुम्ही थोडंसं परत पाणी गरम करून पाणी आपण टाकून त्याचं बघू शकतो. पण जास्त पातळ करायची नाही, कारण ते परत घट्ट व्हायला किंवा होतच नाही. त्याच्यामुळे त्यानुसार आपण पाण्याचा वापर करायचा. आता ही शिजले का हे कसं ओळखायचं? तर हे छान आता घट्ट एकजीव किंवा घट्ट झालं की थोडंसं एका वाटीत पाणी घ्यायचं. आपल्याला जर वाटत असेल की हे बाबा शिजले तर ते कसं पाहायचं, तर वाटीत पाणी घ्यायचं आणि जे आता मिश्रण आहे ते शिजलेलं ते टाकून बघायचं. त्याचा जर गोळा झाला किंवा ते पाण्यात नाही मिक्स झालं, ते एका ठिकाणीच असं गोळा राहिला, चिटकत नसेल हाताला किंवा खाली पण पाण्यात, तर ते झालं समजायचं. असं छान असं शक्यतो तर घट्टच छान होऊ द्यायचं, जेणेकरून आपल्याला ते थापटून वडी करताना पण हाताला चिटकणार नाही किंवा छान त्याच्या वड्या पडतील असं करून घ्यायचं. आणि हे लागू द्यायचं थोडंसं खाली. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ज्यावेळेस तो पाटवडीचा रस्सा करतो आपण त्यावेळेस मी सांगितलं होतं की आमटी केल्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं मी ते कढईला लागलेलं ते टाकणार आहे. हे मुद्दामच थोडंसं मी लाल होऊ दिले, कारण ह्याची चव इतकी छान लागते की आपण ह्यात थोडंसं पाणी टाकून त्याचं जे मिश्रण आहे थोडंसं खरडून ते काढून आपण त्या पाटवडीचा जो रस्सा केला आहे त्याच्यात टाकायचं. त्या आमटीला इतकी छान चव येते ना ह्याच्यामुळे अजून. त्यामुळे हे शक्यतो कढईला लागूच द्यायचं. असं पहा, आता शिजले काही पाहायचं असं. तर छान शिजलेले आता थोडा वेळ ठेवते, अजून थोडंसं वाफलू देते आणि छान शिजलेलं आहे, हाताला चिटकत नाही काही नाही. आता मी थोडंसं त्यात तेल लावून घेतलं होतं ताटाला आणि गरम आहे म्हणून वाटीने करायचं. वाटीला तेल किंवा पाणी लावायचं आणि ते पसरून घ्यायचं. जर आपल्याला हातानेच करता येत असेल तर थोडंसं हाताला पाण्याचा हात लावायचा, जेणेकरून पोळू नये म्हणून. असं पाणी टाकून आता मी खरडून काढणार आहे कढईचं सर्व. आणि हाताला पाणी लावलं की थापटलं की छान असं पोळत नाही आणि छान थापटून होते एकसारखी. आपल्याला कुठं जाड ते होणार नाही किंवा पातळ होणार नाही, छान होतं. मी आता ते खरडून छान कढईतलं काढलं आणि त्याच्यात टाकलेलं आहे. त्यामुळे आमटीला इतकी छान चव येते ना की तुम्ही करून पहा. ह्याच्याशिवाय तर आमटीला छान चव येणार नाही. त्यामुळे तुम्ही करत नसाल तर असं करत जावा. आता छान उकळी येऊन घेते मी चुलीवर भाजीला, आमटीला.
आता हे वाटीने मी आता गरम आहे त्याच्यामुळे पसरून घेते. हाताला पाणी लावून पसरवलं तरी चालते, त्यामुळे पोळत नाही. पण खूप जर गरम असेल तर तुम्ही वाटीला थोडं पाणी किंवा तेल लावायचं आणि पसरून घ्यायचं. थोडं थंड झालं त्याच्यामुळे मी परत हाताने थापटून घेतलेलं, कारण नंतर पोळत नव्हतं त्याच्यामुळे थापटून घेतलेलं आहे. हाताने केलं का की आपल्याला कळतं की कुठं जाड आहे कुठं पातळ आहे, त्याच्यामुळे शक्यतो हातानेच थापटून घ्यायचं थंड झाल्यानंतर. आणि त्याचे आता मी काप करून घेते चाकूने. छान अशा वड्या त्याचे आकार ते छान आपण केल्या ना, खूप छान अशा वड्या होतात आणि सोपे, असं काही अवघड नाही आहे. त्याच्यावर मी आता कोथिंबीर ते टाकून घेते आणि किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं. त्यामुळे ते कच्चं खोबरं, कोथिंबीर त्याची आणि त्या पाठवडीच्या त्या ह्याची वडीची चव अप्रतिम लागते, खूप छान लागते. आमच्यात तर असेही खायला खूप आवडतात, असं नुसते तोडून पण खातात ते. आणि छान तुम्ही करून पहा आणि सांगा कशी झाली रेसिपी. पाहताच असं तोंडाला पाणी सुटते. आणि उन्हाळ्यात कसं भाज्या नसतात, त्याच्यामुळे आपण हे वेगवेगळे प्रकार करू शकतो. आपण मासोळी करू शकतो, गोळ्याची आमटी करू शकतो, किंवा थापटून वडी करू शकतो. असं छान वड्या मी करून घ्यायला लागलेली आहे. आणि खूप दिवसांनी हा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे मला वाटते 3 आठवडे झाले असतील व्हिडिओ टाकणंच झालं नाही मला. आणि त्याच्यामुळे करून व्हिडिओ ठेवलेले पण अपलोड करायचे राहिले होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पहिले पण व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पहा, अशा छान अशा वड्या पडलेल्या आहेत. जर तुमच्याकडून थोडंसं जर पातळ झालंच तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. थोडं फ्रीजरमध्ये ठेवलं की छान असं त्याला घट्टपणा येतो. जर तुमच्याकडून पातळ झालं तर. अशा भाकरी छान केल्या आणि थापटून वडी पण झाली माझी, एकदम मस्त झाली होती. पहा, तुम्हीही करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल.